शिवाय ओम नमः 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 शिवाय। नमस्कार भाविकांनो, आपण कधी पुलाच्या मधोमध वसलेली शंकराची इतकी भव्य मूर्ती पाहिली आहे का? आज आपण दर्शन घेणार आहोत एका अशा अद्भुत रूपाचे, जिथे अथंग पाण्याचा प्रवाह आणि भक्तीचा संगम पाहायला मिळतो। पुलाच्या मधोमध विराजमान असलेली ही साक्षात महादेवांची भव्य मूर्ती पाहून मन प्रसन्न होते। हर हर महादेव, हर हर महादेव। आज आपण आलोय धुळे शहरातील पांझरा नदीवर जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून साकारलेल्या झुलत्या पुलावर। धुळे शहराच्या सांस्कृतिक वैभवात या झुलत्या पुलावर साकारलेल्या 32 फुटी भव्य त्रिशूलधारी भगवान महादेवांनी मोलाची भर घातलेली आहे। शासनाच्या शहर व नदीपात्र सुशोभित करण्याच्या योजनेतून साकारलेल्या या पुलाचे 4 नोव्हेंबर 2018 रोजी लोकार्पण करण्यात आले। पांझरा नदीच्या मधोमध अवघ्या एका बीमवर हा पूल उभारलेला आहे। सुमारे 90 फूट उंचावर असलेल्या या झुलत्या पुलावर एकाच वेळी किमान 400 पेक्षा अधिक पर्यटक थांबू शकतील अशी व्यवस्था केली आहे। या पुलाला तोलून धरण्यासाठी विशेष अशा जर्मन तंत्रज्ञानाचा उपयोग केलेला आहे आणि विशेष म्हणजे या तंत्रज्ञानाने तयार केलेली ही वास्तू नाशिक विभागातील एकमेव आहे। या पुलावर मध्यभागी भगवान महादेवांची काळ्या पाषाणातील 32 फूट उंचाची अत्यंत आकर्षक मूर्ती आहे। हातात त्रिशूल, डमरू, गळ्याभोवती नाग आणि रुद्राक्षमाळा, तर शिरावर चंद्रकोर असलेल्या भव्य भगवान महादेवांकडे पाहताना आपण मंत्रमुग्ध होऊन जातो। त्यातही संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताची वेळ, आकाशात पसरलेला केशरी रंग आणि खाली पाण्याचा प्रवाह, त्यात उतरलेले सूर्याचे प्रतिबिंब आणि समोर साक्षात भगवान महादेव, हे दृश्य पाहण्यासाठी येथे सकाळ संध्याकाळ भक्तांची, पर्यटकांची गर्दी पाहावयास मिळते। पावसाळ्यात तर जेव्हा पांझरा नदी दुथडी भरून वाहत असते ना, तेव्हा प्रत्यक्ष भगवान शंकरांच्या जटेतून गंगामाई अवतरल्याचाच भास होतो। स्थानिक लोकांच्या मते हे केवळ प्रेक्षणीय स्थळ नसून श्रद्धेचे एक मोठे केंद्र आहे। वीकेंड असो, सोमवार, श्रावण महिना, यावेळी तर आबाल वृद्धांपासून सगळेच या रम्य परिसराचा आनंद घेताना दिसून येतात। विशेषतः महाशिवरात्रीला तर या ठिकाणाला जत्रेचं स्वरूप प्राप्त झालेले असते। लेझर राईडची आकर्षक रोषणाई पाहताना भाविक मंत्रमुग्ध होत असतात। हजारो भाविक या ठिकाणी शंकर भगवानांचा आशीर्वाद घेण्यासाठी गर्दी करतात। या ठिकाणी मोफत प्रसादाचेही वाटप केले जाते। यावेळचे झुलता पूल, महादेव आणि पाण्याचा प्रवाह हे अप्रतिम दृश्य डोळ्यातून अगदी मनात फिट्ट होऊन बसून जाते। तेव्हा फ्रेंड्स, कधी धुळे शहरात आलात तर नक्की या ठिकाणाला भेट द्या आणि या भव्यतेचा साक्षात्कार स्वतः अनुभवा। ही माहिती आपणास आवडली असल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच वैविध्यपूर्ण माहितींसाठी माझ्या रमल खुनाला सबस्क्राइब करा। बोला हर हर महादेव, हर हर महादेव। बाय फ्रेंड्स, टेक केअर।